पायावरती होता. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय. नीरताव चेडूची सांगता राहुल कांबळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकामध्ये इन ऍक्शन. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि हा झेल टिपला जातोय. माघारी परतावा लागते. महत्वाची विकेट. उत्कर्ष कोठावळेचा खेळ संपलाय. तिसरा धक्का. उत्कर्ष बॅक टू दी पवेलियन. सूरज आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेर सूरजला आपण पाहतोय. मुटकलवाडीचा खेळाडू तो दाखल झालाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 30 वरती सध्याच्या घडीला. हो या चेंडूवरती विकेट आली. माघारी परतावा लागतोय. सूरज आल्या पावली माघारी. चौथी विकेट आली आहे. सूरज माघारी परतलाय. 30 या आकड्यावरती चौथा धक्का. किरण वारंगचा हा अफलातून झेल. ऍक्शन रिप्ले पहा. किरण वारंगचा हा अफलातून झेल आणि त्यानंतर माघारी परतावा लागते. चौथा धक्का बसलाय. सूरजचा खेळ संपतोय. जयेश पाटील बॅटिंग साठी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. हो बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. करण जोशीचा खेळाडू जयेश पाटील त्याला आपण पाहतोय. शक्यता आहे मेडन ओव्हर येण्याची. निर्धाव षटक हाताळण्याची शक्यता आहे. अपील केले. विकेट आली आहे. या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक कोगाव एक्सप्रेस राहुल कांबळेच्या नावावरती राहिलंय. विकेट 3 मिळवल्यात आणि मेडन षटक एकही धाव खर्च केलेला नाहीये. या मॅच मध्ये पिछाडीवरती नवसंदेश स्पोर्ट्स परे संघाला ढकललाय. गौसिया स्पोर्ट्स संघ आघाडीवरती 4 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. साहिल आलेत नवीन बॅटर. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते.